हॅलो, स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या या चॅनलवर. तुमचाही ब्लाऊज फिटिंग करताना मागे पुढे होतो का, फिटिंग व्यवस्थित जमत नाही, मग हा व्हिडिओ नक्की बघा. असा आपला भाग आहे फिटिंग करताना शोल्डर कमी जास्त होणं, म्हणजे मागच्या भागापेक्षा पुढचा भाग जास्त होणं किंवा पुढच्या भागापेक्षा मागचा भाग जास्त होणं, हे का होतं आणि कशामुळे होतं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि जर तुम्हाला सुरुवातीपासून ब्लाऊज कटिंग स्टिचिंग शिकण्याची इच्छा असेल तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन सुरुवातीपासून मी ते व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. चला तर मग बघूया आपण आजचा भाग. म्हणजे आजच्या भागात आपल्याला इथं काय समजून घ्यायचं आहे. आपण तर ब्लाऊज परफेक्ट कटिंग केलेला असतो तरी सुद्धा फिटिंग करताना किंवा शोल्डर जोडताना मागे पुढे का होतो ते बघूया. आणि ज्यावेळेस आपण ब्लाऊज फिटिंग करतो, मी तुम्हाला इथं दाखवते बघा, ही शिलाई जी आहे बाहीपासून इथे शिलाई ही कोणाकोणाची मागे पुढे होत असते. ही शिलाई जी असते ना अशी मागे पुढे होते. हे मागे पुढे का होते आणि ब्लाऊज बाही लावताना कशा पद्धतीने इथे कटिंग करायला पाहिजे ते मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. संपूर्ण तुम्ही हा व्हिडिओ बघा. अगदी थोडक्यात मी इथे सांगितलेलं आहे. महत्त्वाची टिप्स मी इथं तुम्हाला दिलेली आहे. नक्की तुम्ही हा व्हिडिओ बघा. आणि चला तर मग करूया आपण इथे सुरुवात. शोल्डर जोडताना जो पुढचा भाग आणि जो मागचा भाग, म्हणजे हा जो मागचा भाग आहे, हा बघा, हा मागचा भाग आणि हा पुढचा भाग, हे दोघं भाग ज्यावेळेस आपण मागच्या भागावर ठेवून शोल्डर जॉईंट करत असतो तेव्हा मागचा भाग जास्त होतो किंवा पुढचा भाग जास्त होतो. का जास्त होतो आपण हे जाणून घेऊया. आणि आपण ब्लाऊज कटिंग करताना अगदी परफेक्ट कटिंग करत असतो आणि शिवल्यानंतर हा कमी जास्त का होतो नक्की बघा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण. म्हणजे अगदी 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे. आपण ज्यावेळेस ब्लाऊज कटिंग करतो, कुठलाही ब्लाऊज असू द्या, साधा असो किंवा कटोरीचा असो, प्रिन्स कट असो, कुठल्याही साईजचा म्हणजे डिझाईनचा असो किंवा कुठलाही ब्लाऊज असो, ज्यावेळेस आपण शोल्डर जोडतो म्हणजे मागचा भाग पुढचा भाग असं जोडताना आपला मागचा भाग जास्त होतो किंवा पुढचा भाग जास्त होतो. म्हणजे शोल्डर जोडताना आपण काय करायला पाहिजे म्हणजे कमी जास्त होणार नाही. आता मी इथे हा जो मागचा भाग आहे तो इथे असा फोल्ड करून घेतलेला आहे. हे बघा तयार आहे. मी इथे कमरपट्टी वगैरे लावून घेतलेली आहे. हे बघा. आणि हा इथे असं मी फोल्ड केलेला आहे. व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचंय. आता मी हा भाग साईडला घेतलाय. पुढचा भाग सुद्धा मी इथे तयार करून घेतलेला आहे. शोल्डर जॉईन करायच्या आधी आपण हे चेक करून घ्यायचं. बघा मी दोघं भाग एकत्र घेतले. दोघं भाग एकत्र करून मागच्या भागावर ठेवायचे. मागच्या भागावर पुढचा भाग ठेवून आपण चेक करत नाही आणि डायरेक्ट शोल्डर जोडतो. मग काय होतं, ज्यावेळेस आपण बाही लावून घेतो आणि फिटिंग करायला जातो तर मागे पुढे हा भाग आपला होतो. म्हणून आता हे मी इथे मागच्या भागावर हा पुढचा भाग ठेवून घेतलेला आहे. आपण जरी परफेक्ट ब्लाऊज कटिंग केलं तरी शिवताना काय होतं, कमी जास्त कपडा होतो. म्हणून आपण इथे असं चेक करून घ्यायचं आहे. शोल्डर जॉईन करायच्या आधी हा जो भाग आहे आपला पुढचा भाग मी ते मागच्या भागावर ठेवून घेतलेला आहे. आणि जेवढा आपला मागचा भाग आहे, हे बघा इथे जो हा भाग आहे ना, तेवढाच आपण हा पुढचा भाग कटिंग करून घ्यायचा. मी या साईडला असा कट करून घेतला. आणि शोल्डर जोडून घेऊया, कारण शोल्डरचा कपडा जास्त झालेला आहे. म्हणून काय करायचं आपण, मी तुम्हाला सांगितलं, जेवढा जास्त झाला असेल हा जो पुढचा भाग आहे आपला त्याला बरोबर ठेवून आता असा कट करून घ्यायचा. मी नवीन असतात ना शिकणारे, त्यांना असा प्रॉब्लेम होतो, कारण ते व्यवस्थित चेक करून शोल्डर जॉईन करत नसल्यामुळे मागे पुढे होतो. आता मी ते शोल्डर जॉईन करून घेणार आहे. आणि बाही लावताना हे चेक करून घ्यायचं असतं. बाही लावताना ज्यावेळेस आपण बाही जॉईन करतो, बाही जॉईन झाल्यानंतर हा जो भाग असतो फिटिंगचा हा सुद्धा वर खाली होतो. म्हणजे बाहीचा भाग वर खाली होतो. तो का होतो तेही आपण इथे समजून घेऊया.
शोल्डर जॉईन करून घेतलेला आहे. आता शोल्डर जॉईन झाल्यानंतर हा भाग सुद्धा मागे पुढे झाला. जेवढा मागे पुढे झालाय आपण इथे असं निशाण लावून घेणार आहोत. हे बघा, म्हणजे मागे पुढे झालेला भाग हा कटिंग करून घ्यायचा. या साईडचे शोल्डर आपण चेक करून घेणार आहोत. इथे आपण हा कपडा बरोबर करून घेतलेला आहे. आणि बाही लावायच्या आधी हे चेक करावं लागतं आपल्याला. इथे मागचा पुढचा भाग आणि हा पुढचा जो भाग आहे ना याला खाली ठेवायचा. असं खाली ठेवायचं. खाली ठेवल्यानंतर मग आपल्याला समजतं की किती भाग आपला कमी जास्त आहे म्हणून. हे बघा, कमरेपासून इथे बरोबर आणि इथून हा कपडा जास्त आहे. मी ते निशाण लावून घेणार आहे म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थित दिसेल. हे बघा, आता हा कपडा इथे जास्त आहे ना, हा कट करून घ्यायचा. बाही सुद्धा चेक करूनच लावायची. या साईडचाही भाग आपण चेक करून घेणार आहोत. पुढचा भाग मी खाली ठेवलेला आहे. आपण हा असा का ठेवतो पुढचा भाग खाली? खालचा जो भाग असतो कटोरीचा भाग, कटोरी आणि साईडचं जॉईंट करून हा जास्त झालेला असतो म्हणून आपल्याला इथे असं ठेवून घ्यावं लागतं. म्हणजे आपल्याला व्यवस्थित इथे कमी जास्त झालेला कपडा हा व्यवस्थित दिसतो या साईडला. हे सुद्धा आपल्याला चेक करावं लागतं. व्यवस्थित समजून घ्या. आता हा भाग इथे आहे आणि हा भाग वरती आहे. म्हणजे हे जे इथून आपल्याला हा भाग दोघं सेम पाहिजे असतात. वर करून घेणार. कमी जास्त झाला की त्याला आपण असं कट करून घ्यायचं. या साडीचे आपण तसंच करून घेणार आहोत. म्हणजे बघून घ्यायचं कमी जास्त तर नाही ना कपडा. बाई लावताना नेहमी चेक करून घ्यायचं. हा कपडा एवढा जास्त आहे तरी सुद्धा आपण इथे असं व्यवस्थित दोघं बरोबर कट करून घेणार आहोत. म्हणजे ज्यावेळेस आपण फिटिंग करतो मागे पुढे इथे बाईचा कपडा होत नाही. आता इथे मी बाही लावून घेणार आहे. बाही लावून मी तुम्हाला इथे दाखवणार आहे म्हणजे आपली फिटिंग कशी आहे. हे असं असतं ना, ज्यावेळेस आपण फिटिंग करतो तेव्हा हा भाग कमी जास्त होतो म्हणून नेहमी हे शोल्डर चेक करून लावायचं. शोल्डर चेक करून लावल्यानंतर ज्यावेळेस आपण बाही लावतो, बाही लावायच्या आधी सुद्धा आपल्याला हा भाग चेक करून घ्यावा लागतो. तुम्ही शिलाई बघू शकतात, मागे पुढे आहे का? बिलकुल नाही. दिसतंय ना तुम्हाला शिलाई? जर तुम्ही अशा पद्धतीने चेक करून शोल्डर आणि बाही लावून ब्लाउज फिटिंग केला तर असं तुमचं एकदम परफेक्ट शिलाई दिसणार. आणि जर तुम्ही आपलं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे तुम्हाला इथे व्यवस्थित ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग शिकता येईल. जर तुम्ही नवीनच असाल तर मी इथे सुरुवातीपासून ब्लाऊज कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ टाकलेले आहेत. तुम्ही नक्की आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता. थेरी सहित मी कटिंग करायला शिकवलेलं आहे. साधा ब्लाऊज सुद्धा, फोरटक्स ब्लाऊज सुद्धा मी इथे थेरी सहित दाखवलेला आहे. जर तुमची फोरटक्स ब्लाऊज शिकण्याची इच्छा असेल तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही कटिंग स्टिचिंग शिकू शकता. आणि आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.